जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. दिनांक 17 नोव्हेंबर इसवी सन 1667. शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला. महाराजांचा मुक्काम बिचोली येथे असतानाच दिनांक 14 नोव्हेंबर इसवी सन 1667 रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉयकडून रामोजी शेणवी कोठारी तहाची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी महाराजांकडे आला. दिनांक 17 नोव्हेंबर इसवी सन 1667 रोजी त्याच्यासोबत पत्र देऊन महाराजांनी आपली ही सलोख्याची इच्छा असल्याचे व्हाईसरॉयला कळविले. त्यानुसार पुन्हा एकदा रामोजी त्याच्याकडून बोलणी करण्यासाठी महाराजांकडे आला. महाराजांनी आपला वकील पोर्तुगीजांकडे पाठवावा असे त्याने सुचविले. त्यानुसार आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी महाराजांनी सकोपंतास वकील म्हणून रवाना केले. दुभाषा म्हणून बहुधा पितांबर शेणवी त्याच्यासोबत गेला. 17 नोव्हेंबर इसवी सन 1679. मुंबईकर सुरतेला 17 नोव्हेंबर 1679 ला लिहितात की आमची डोऊ नावाची गुराब शत्रूच्या हाती सापडली. तीवर 6 रांगा शिपाई अंमलदार वगैरे होते. त्यात 20 जण युरोपीय होते. त्यांची भरती होणे अशक्य आहे. शिवाय तीवरील तोफा आता खांदेरीवरून आमच्यावरच रोखल्या जात आहेत. याचा विचार करून दुसऱ्या गुराबा अशाच हाती लागू नयेत म्हणून मदतीकरिता दुसरी शिबाडे व एक तिरवटी तारू पाठविले. या प्रकरणाचा निकाल करण्याबद्दल तुमचे विचार कळले. आम्हीच बोलणी करण्याकरिता इसम पाठवला तर खांदेरी न सोडता मध्यंतरीच्या काळात तो तटबंदी पुरी करून तेथेच तो जबरदस्त होऊन बसेल. मुंबईच्या व्यापाराला व वसाहतीला त्रासदायक होईल आणि मुंबई पेठ या त्रासामुळे ओसाड पडेल. पोर्तुगीजांनी सर्व तऱ्हेने आपल्याशी मित्रत्व दाखवून शिवाजीला त्याच्या मुलखांतून जाण्यास बंदी करून स्वतः बंदोबस्त करून शिवाय आमची शिबाडे मचवा बंदोबस्ताकरिता आपल्या हद्दीत राखून व लागेल ती सामग्री विपुल व सस्ताईने देऊन आम्हाला मदत केली आहे. मुंबईकर केजविनला 17 नोव्हेंबर 1679 ला हुकूम करीतात की आज तोफांचे आवाज ऐकले, बहुधा ते बेटावरील असावेत. सिद्धीची गलबते किनाऱ्याजवळ जातील तेव्हा त्यांचे काय चालते इकडे लक्ष न देता प्रसंगी सावध राहावे. अशा बेताने आपली गलबते जुटीने ठेवा. कालांतराने सामुग्रीच्या तुटवड्यामुळे त्यांचे हाल चालू झाले म्हणजे सिद्धीच्या ताब्यात जाण्यापेक्षा ते तुमच्या स्वाधीन करतील. 17 नोव्हेंबर इसवी सन 1682. कार्तिक वैद्य त्रयोदशी शके 1604 दुदुंभी संवत्सर वार शुक्रवार. धूर्त इंग्रजांचे सावधगिरीचे पत्र. सुरतकर इंग्रज मुंबईकरांच्या 31 ऑक्टोबरच्या पत्राला उत्तर देताना लिहितात की मुघली लोकांवर विश्वास न धरता पोर्तुगीजांशी आपण म्हणजेच इंग्रजांशी सावधगिरीने वागावे. मुघल बादशहा सध्या जमिनीवरून व समुद्रमार्गे फार मोठ्या सैन्याची हालचाल करण्याच्या तयारीत आहेत. 17 नोव्हेंबर इसवी सन 1784. महादजी शिंदे आणि मुघल बादशहा यांची खास बैठक झाली. पुढच्या 20 वर्षांचे भवितव्य या बैठकीत ठरणार होते. काही गोष्टींवर खास विचार विनिमय झाला. बादशहाचा खास आग्रह महादजी शिंदे यांना होता की त्यांच्या साम्राज्याची मुखत्यारी घेऊन महादजी शिंदे यांनी राज्यकारभाराला शिस्त लावावी. महादजी शिंदे यांनी उत्तर दिले, मला थोडीफार सत्ता असल्याशिवाय मी कसे काय राज्य सांभाळणार. मुघल बादशहाने महादजी शिंदे यांना मीरबक्षी पद देऊ केले. महादजी शिंदे यांनी विचारासाठी वेळ मागून नेला. यावेळी फिरणाऱ्या बादशाहीकडे वजीर मीरबक्षीचा मुखत्यार असे कोणीही नव्हते. बादशाहीची परिस्थिती चिंताजनक होती. पगार थकले होते, महसूल आटला होता, शिपायांत शिस्त उरली नव्हती. यावेळी बादशहा आणि महादजी शिंदे यांची जवळीक पाहता महादजी शिंदे यांच्या विरुद्ध कपट कारस्थानी शिजू लागली. 17 नोव्हेंबर इसवी सन 1791. चित्तोडगड राजस्थान. 1791च्या दरम्यान मेवाडातून पुण्यात येत असताना उदयपूरकर राणाजीच्या राज्यात बंदोबस्त नसल्याचे महादजी शिंदे यांना आढळले. उमराव लोक आपापला जमाव करून इथे राहतात, रयतेची पिळवणूक करतात, हा प्रकार सर्रास घडत असे. यावेळी चित्तोडगडचा किल्ला भीमसिंगाकडे होता. आपल्याच मोठेपणाची मगरुरी चढलेला भीमसिंग राणाजी यांच्या मर्जीत राहिला नव्हता. तेव्हा राणाजी महादजींच्या भेटीला आले. चित्तोडगडचा बंदोबस्त करावा या संदर्भातील बोलणी केली.
पुढे राणांजींसोबत महादजी चित्तोडगड नजीक येऊन छावणी देऊन राहिले. यावेळी किल्ल्यावरून भीमसिंगाकडून मराठा छावणीवर तोफगोळे चालविण्यात आले. त्यामुळे भीमसिंगाचा समाचार घेण्यासाठी सज्ज होऊन महादजी यांनी किल्ल्याला तोफा लावल्या. तोफांच्या माऱ्याने घाबरा झालेला भीमसिंग तहासाठी लगेचच शरण आला आणि गड में गड चित्तोडगड बाकी सब गढिया अशी ख्याती असणारा हा गड महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी अवघ्या 12 दिवसात हा गड कार्तिक वद्य 6 गुरुवार म्हणजेच 17 नोव्हेंबर 1791 रोजी किल्ला घेतला. 17 नोव्हेंबर इसवी सन 1817 हिंदवी स्वराज्याचे निशाण शनिवार वाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला आणि तेथेच लहुजींनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची शपथ घेतली. लहुजींनी 17 नोव्हेंबर 1817 आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही वाकडेवाडी येथे आहे.